आपण देवाचं स्मरण करावं यात नवल नाही, देवानं आपलं स्मरण केलं पाहिजे. आपण देवाचं नाम जप करतो यात काय नवल आहे, देवानं आपलं नाम जपावं यात खरं आश्चर्य. एकदा हनुमंतराय प्रभू रामचंद्रांच्या द्वाराला पहारा देण्याचं काम करत होते. नारदजी आले, विचारलं सांगा. म्हणे आमचे प्रभू कुठं गेले? म्हणे आतमध्ये बसले. त्यांची हिशोबाची डायरी, त्या डायरीमध्ये काहीतरी हिशोब करताय. म्हणे कसला हिशोब? मला माहित नाही, तुम्ही जाऊन विचारा. आतमध्ये गेले. प्रभू रामजी बसलेत, हिशोबाची डायरी. विचारलं देवा कसला हिशोब करताय? प्रभू रामचंद्रांनी उत्तर द्यावं, नारदा या डायरीमध्ये मी अशा भक्ताची नोंद करतो की जो रोज मला भजतो. म्हणे खरं? हो. नारदाने ती डायरी बघितली, उघडली. सगळ्यात पहिलं नाव नारदांचं होतं. कोणाचं होतं? नारदांचं. पूर्ण डायरी बघितली पण हनुमंतरायांचं नाव कुठं दिसलं नाही. अहंकार झाला नारदांना. आणि लक्षात ठेवा, तिळा एवढा जरी होय अभिमान, मेरू तो समान वाटे देवा. देवाला अहंकार सहन होत नसतो. धावत पळत हनुमंतरायांकडे गेले. म्हणे तुम्हाला माहितीये मी ती डायरी बघितली. म्हणे काय आहे त्या डायरीमध्ये? म्हणे देव अशा भक्ताची नोंद करतो की जो रोज त्यांना भजतो. आणि तुम्हाला माहितीये सगळ्यात पहिलं नाव माझं होतं, पण हनुमंतराया तुमचं नावच कुठं नव्हतं. म्हणे असं होणारच नाही, मी रोज देवाचं नाव घेतो आणि माझं नाव नाही. म्हणे खरंच तुमचं नाव नाही. म्हणे नारदा तुम्हाला एक माहिती का? म्हणे काय? प्रभू रामचंद्रांची अजून एक डायरी, म्हणे त्या डायरी बद्दल जाऊन विचारा. धावत पळत निघाले. परत प्रभूजींकडे गेले. देवा तुमची दुसरी पण डायरी आहे? हा म्हणे दुसरी पण डायरी. मग त्या डायरीमध्ये आणि या डायरीमध्ये फरक काय? कानूनचं करून ऐका. प्रभू रामचंद्रांनी उत्तर दिलं, या डायरीमध्ये मी अशा भक्ताची नोंद करतो की जो मला भजतो. या डायरीमध्ये मी अशा भक्ताची नोंद करतो की जो मला भजतो. आणि त्या डायरीमध्ये मी अशा भक्ताची नोंद करतो की मी त्याला भजतो. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं नाव कोणाचं होतं? हनुमंतरायांचं होतं. एका क्षणामध्ये अहंकार गळाला. म्हणून आपण देवाचं इतकं नामजप करावं की देवानं आपलं नामजप केलं पाहिजे.